महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एक शब्द खूप ट्रेंडमध्ये आहे, तो म्हणजे ऑपरेशन टायगर. ठाकरे यांची शिवसेना ही पुन्हा एकदा फुटली. फोडणारे पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच. यावेळी 6 खासदार फोडलेत. आकडा आणखी वाढू शकण्याची राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा आहे. पण नेमकं हे ऑपरेशन टायगर काय आहे? ही संकल्पना कोणाच्या डोक्यातून आली आहे? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले खासदार शिंदे गटात आल्यानंतर भाजपला टक्कर देणारी शिंदेची ताकद कशी वाढेल? दिल्लीत नेमकं काय घडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात ऑपरेशन टायगर पासून. तर 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षावर दावा करत स्वतंत्र राजकीय ताकद उभी केली. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटनात्मक पातळीवर आपली पकड मजबूत केल्यानंतर आता लक्ष होतं लोकसभा. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटातले काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा अनेक महिन्यांपासूनच सुरू होत्या. या संपूर्ण मोहिमेला राजकीय वर्तुळामध्ये ऑपरेशन टायगर असं नाव दिलं गेलं. आता समजून घेऊया सध्याचं संख्याबळ. लोकसभेत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार आहेत. यामध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यापैकी 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात होते. जर 9 पैकी 6 खासदार वेगळे झाले तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 संख्याबळाची अट पूर्ण होते. म्हणजेच हे खासदार स्वतंत्र गट स्थापन करू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा मार्ग सुद्धा खुला होतोय. याच कारणामुळे या संपूर्ण घडामोडीकडे दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आता सर्वांचं लक्ष लागून होतं. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांमध्ये अनेक खासदारांनी गुप्त बैठका घेतल्या. मातोश्रीवर सुद्धा खासदारांची बैठक झाली होती. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची मनधरणी केल्याची माहिती समोर आली. मात्र दुसरीकडे शिंदे गटाकडून सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू होते. याच काळात अनेक खासदार दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली आणि ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा की हे खासदार शिंदे गटाकडे का वळले? तर यामागे अनेक कारणं सांगता येतील. काही खासदारांना विकास कामांसाठी मोठा निधी देण्याचं आश्वासन देण्यात आलंय, तर काहींना प्रलंबित प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावण्याची हमी देण्यात आली आहे. एका खासदाराला केंद्रीय मंत्रिपदाची संधी सुद्धा मिळू शकते अशी सुद्धा चर्चा आहे. तर काही खासदारांना आगामी राजकीय भवितव्याबाबत शंका वाटत असल्यानं त्यांनी नवीन पर्याय स्वीकारल्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पाठबळ आणि विजयाची हमी मिळेल असा शब्द देण्यात आल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. आता जाणून घेऊया दिल्लीत नेमकं काय घडलं. तर संबंधित खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची भेट घेतलेली आहे. स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातलं पत्र सादर करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे. त्यानंतर या गटाला मान्यता मिळाल्याच्याही चर्चा सुरू झाल्यात. मात्र या सगळ्या प्रक्रियेबाबत अधिकृत कागदपत्र आणि लोकसभा सचिवालयाकडून अंतिम माहिती येणं अजून महत्त्वाचं ठरणार आहे. आता या सगळ्याचा परिणाम काय होऊ शकतो? तर सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा राजकीय धक्का बसू शकतो किंवा बसलाय असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. आता 2022 मध्ये आमदार फुटल्यानंतर आता खासदारांची फूट झाल्यास ठाकरे गटासमोर नवं आव्हान उभं राहिलेलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची दिल्लीतली ताकद वाढल्याचा संदेश जाऊ शकतो. एनडीए कडे त्यांचं महत्त्व अधिक वाढू शकतं. तसंच आगामी मुंबई महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2029च्या निवडणुकांसाठी ही मोठी रणनीतिक आघाडी ठरू शकते. पण या खासदारांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल आणि ठाकरे गट या धक्क्यातून कसा सावरतो या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसात मिळणार आहेत. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की 2022 नंतर शिवसेनेतला संघर्ष अजूनही संपलेला नाही. उलट आता हा संघर्ष नव्या टप्प्यात प्रवेश करताना दिसतोय. ऑपरेशन टायगर यशस्वी झालेला आहे की नाही यावर अंतिम शिक्कामोर्तब जे आहे ते अधिकृत घडामोडीनंतर होईल. म्हणजेच येत्या 19 जूनला शिंदे गटात या 6 खासदारांचा जो पक्ष प्रवेश असेल त्याला शिक्कामोर्तब असं म्हणता येईल. पण या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडल्याचं दिसून येतंय. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे? ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे की शिंदेंचा मास्टर स्ट्रोक म्हणता येईल? आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.